अस्थिचं विसर्जन आम्हाला इथं करावं लागतं, म्हणजे पात्रापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. एक दिवस दोन दिवस आम्ही वाट पाहिली, पण पाणी कमी होईच ना. मग जेव्हा म्हणजे बघा ते अस्थिच सोयाबीन हिरवं दिसतं, सगळं हिरवं दिसतं. बाहेरून पाण्यात चांगलं आहे, फक्त एवढंच खराब झाले तिची अवस्था इथली. आणि ही एकच शेत नाही, इथं पण तुम्हाला येता येते म्हणून आम्ही असलेले असे कमरा इतकाले खड्डे पडून चांगल्या रानातून नाल्या तयार झाल्या. दादा हा दिसायला सगळं हिरवं अडकले. त्याचा आज पंचनामा इथं अडकलेलं आहे आता रिपोर्टिंग झाला. एक पेंडिंग राहिले ते मला सर बघायचं मिळाला ना. मिळाला पाणीच राहिलं सगळं नदी काढतात म्हणून नाही, नदी काढतात पाणी टोटलच झाले ते शेताला जाणंच बंद झालं, कारण नदीला कंटिन्यू ह्या पद्धतीचं पाणी म्हणजे 1 महिना झाले हीच परिस्थिती आहे ना. पलीकडच्या शेतातच जाता येईल ना लोकांना. 1.5 महिना झाला गेला नाही मी, त्याच्यामुळे ही पीक पाहण्याचं प्रमाण नाही ना. पलीकडे जातात डोक्याच्या वर आहे, त्याच्यामुळे जाता येईल. तलाठी स्तरावर एक सहाय्यक नोंदणी असते, त्याच्या मार्फत पुन्हा उर्वरित करून घेता येतो. अच्छा सर, थोडं सर की काय करणार तू? आपला मस्त आहे पट्टा बरोबर.